रूपा पाहता लोचनी 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 सुख
बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर 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 सर्व बापर तुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माची पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माची पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नावा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम करणे काम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन वान फिरे हाती हाती घेऊन वान तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन वान हाती घेऊन वान फिरे हाती घेऊन वान हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे वाढवावे नाम बीज नाही भिडवा नाही भिडवा नाही भिडवा साना थोर हेचे आम्हा करणे काम वाढवावे नाही भिडवा हेचे आम्हा करणे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन थोडा करू दे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम थोडा स्वर राहू दे बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे थोडा इको राहू दे तीक्ष्ण उत्तरे हाती घेवोनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थूर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचिया चंद्रकुमाराने सतता चंद्रकुमाराने सतता पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहो लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास
त्याची आस पुरवावी धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दुस्तरा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी तुम्हा किंवा या वारकरी संतांच्या अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो सहज लिळे तुम्ही वया रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी मग द्याल मती निरुपम श्री गुरु सारिका असता पाटीराका इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे आता हृदय हे आपुले चौफाडून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारो आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे असते लोका टाळ मृदंग श्रोते देखात या नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोलवी बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय टाळ्या वाजवा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय 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 जय जिजाऊ 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 जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की भला चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी दाता परसावी विनंती माझी पंढरी पंढरी
चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोलवी बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐके वचन कमळापती मजरंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आजच्या या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं शिवजन्मोत्सव समिती सोहळा उपरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या समितीच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामस्थांच्या समितीच्या उपस्थितीमध्ये अथक अशा परिश्रमातून सुरू असलेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या सगळ्या शिवजन्मोत्सव सोहळा समिती उपरी ग्रामस्थ वारकरी भक्त भाविक शिवसैनिक या सर्वांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली हे माझं खरं तर परम भाग्य आहे आणि त्या योगाने सेवेसाठी आपण उपस्थित आहोत. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने खरंच कमालीची उपस्थिती आहे. गड्यांनो, एकदा समितीसाठी आणि आपल्या संपूर्ण ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या. आपलं काम प्रत्येकाचं चालू आहे. आपापल्या कामामध्ये प्रत्येक जण असतो, बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये असतो, कार्यक्रमामध्ये असतो. पण आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी या भावनेतून गेल्या 2 वर्षापासून, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण मूर्त रूपानं गेल्या 2 वर्षापासून कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू आहे. गेल्या वर्षी अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनं आपण या ठिकाणी ऐकलेली आहेत आणि चालू वर्षी पुन्हा या ठिकाणी हा नाम महोत्सव संपन्न होतोय. महाराष्ट्रामध्ये सध्या आणि गेल्या अनेक वर्षापासून जी दिग्गज मंडळी परमार्थामध्ये आपलं काम करत आहेत, साधना करत आहेत, भक्ती करत आहेत, अशा बहुतेक सर्व आचरक वारकरी मंडळींची या ठिकाणी साधुवृंदांची कीर्तन या संपूर्ण 5 दिवसामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पाठीमाग बॅनर आहे, आजूबाजूला बॅनर आहेत. आपण पत्रिका बघितलेली आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्यामुळे वेगळा त्या सगळ्या गोष्टीचा नामोल्लेख करावाच असं नाही. आणि आज पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी आपल्या विठाई वारकरी शिक्षण संस्थेचे उपस्थित असलेले विद्यार्थी, दोनही गायनाचार्य, हरिभक्तीपरायण, वारकरी संप्रदायामध्ये आवाजामध्ये माधुर्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे, आवाजामध्ये जी मधुरता असली पाहिजे, ती मधुरता आणि त्याच्यासोबत स्वतःचा परिश्रम, या 2 गोष्टी, बरोबर आहे की नाही, ज्यांच्याकडं आहेत असे वैद्यकीय न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आमचे मित्रवर्य, माझ्यापेक्षा वयानं ते कमी आहेत, मी वयानं थोडासा मोठा आहे त्यांच्यापेक्षा, पण अधिकारानं आणि ज्ञानानं मात्र माझ्यापेक्षा ते मोठे आहेत, बरं का. हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट मंगेशजी महाराज उपासे महाराज यांची पावन उपस्थिती आहे, त्यांना धन्यवाद. दुसरे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असलेले हिंगोली जिल्ह्यातले आणि आपल्या सगळ्यांचा सातत्याने ज्यांचा परिचय आहे आणि ज्यांचं नावच गणेश असं आहे, असं सुंदर आणि गोड सोजवळ व्यक्तिमत्व, गायन गोड, सगळं माणूसच गोड आहे, फक्त साखरेच्या जागी माणसाला टाकायचं चहामध्ये, एवढा सुंदर माणूस आहे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज. चोपदार बाबा, त्यासोबतच आपले सगळे गावातले विद्यार्थी वृंद, समोर बसलेला सगळा वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या गावातून
वेगवेगळ्या ठिकाणं वस्त्यावरनं वाड्यावरनं इकडनं तिकडनं आलेला सगळा वारकरी समुदाय, पितृवर्ग, गुणीजन, मातृवर्ग सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा कसं एकही माणूस नव्हता बघा, एकही माणूस नव्हता. मी वंदनीय हरिभक्तीपरायण समाधान महाराजांना म्हणलं माणसंच दिसत नाहीत, कसं काय सुरू करायचंय 7 वाजता. ते म्हणले काळजी करू नका, तुम्ही आज जाऊन बाहेर येईपर्यंत सगळी गोळा होत्या. म्हणजे पिंड मांडला की गोळा होत असतात, तसं बरोबर आहे की नाही. म्हणजे कळलं का तुम्हाला. फार सुंदर पद्धतीनं ऐका, महाराज हा गुणीजन सगळा मातृवर्ग, पितृवर्ग आणि आपल्या समोर असलेल्या जोरदार टाळ्या वाजवाय सगळ्यांसाठी एकदा. आपल्याच गावातली मी अनेक कीर्तनांमध्ये बाहेर जातो ना, तिथं म्हणत असतो झाले समाधान तुमचे देखील मृदंग वादन म्हणत असतो, बरोबर आहे की नाही. एक समाधान महाराज हरिभक्तीपरायण श्रीमंत महाराज, बरोबर आहे की नाही. श्रीराम महाराज, मी त्यांना श्रीमंत म्हणतो, माझ्याकडे त्यांचं नाव श्रीमंत असं शिव आहे. आणि श्रीमंत का म्हणायचं, उगं कधी तर पावत्याल म्हणून श्रीमंत बरोबर आहे की नाही. ते प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही हेतू असतो. वंदनीय सर्व समोर बसलेला उपस्थित वर्ग, अत्यंत सुंदर सिस्टीम लागली बरं, अत्यंत सुंदर लागली. नाहीतर या 15-20 दिवसात आमच्या 2 कीर्तनाला सिस्टीमनं दणक दिल्यात. आपण लय तयारीने आलो पण सिस्टीमच नाही, मग काय करायचं, बरोबर आहे की नाही. एक जागी तर भांडणच झाली, पण ते आता भांडणं इथं सांगत नाही, कारण ते आता काय नाही, वेळ नाही. अत्यंत सुंदर पद्धतीनं भव्य दिव्य रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथ परमात्मा भक्त शिरोमणी हनुमानराय, राम लक्ष्मण, गणेश मंदिर, विठ्ठल रुक्मिणीच्या दरबारामध्ये उपरी या गावामध्ये अत्यंत सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा पंचदिनी कीर्तन महोत्सव मला मिळालेली आजची ही कीर्तनाची सेवा यथोचित पांडुरंग परमात्मा मला जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करतो. बरं, मी वारकरी माणूस आहे आणि मग वारकरी माणसानं काय केलं पाहिजे, मस्तक हे यावर करी संता पायावरी किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या न्यायानं सर्व वारकरी वृंदांच्या चरणी या ठिकाणी विनम्र भावनेनं वंदन करीतो. हरिभक्तीपरायण आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं ब्रॉडकास्टिंग ज्यांच्या माध्यमातून होतंय असे हरिभक्तीपरायण वंदनीय. म्हणजे आपण कार्यक्रम करतो पण आता पोहोचवणे ही गोष्ट फार महत्वाची आहे. मिरवणूक शब्द आज माझ्या समोर आला, ऐका नीट ऐका, मी अभ्यास करणारा माणूस आहे. आज मंगेश महाराज मिरवणूक हा माझ्या समोर शब्द आला आणि मिरवणूक शब्दावरती मी एक 15-20 मिनिटं चिंतन केलं. मिरवणूक शब्दाचा अर्थ काय, मिरवणूक शब्दाचा अर्थ मिरवणं. पालख्या आपण काय करतो, मिरवतो. आपण आता मिरवणूक काढत असतो, बरोबर आहे की नाही. पालख्यांच्या माध्यमातून मिरवणूक काढायची असते. अर्थातच हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याची पण सोय सध्या करणं गरजेची गोष्ट आहे. सध्या काळ आहे, काळाच्या नुसार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कराव्या लागत आहेत. त्याच्यामुळं हा संपूर्ण कार्यक्रम लोकांपर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचणार आहे असे हरिभक्तीपरायण सोमनाथजी नागणे असतील किंवा आपण संपूर्ण असाल, आपल्या या संपूर्ण मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपल्याला समर्पित करायची. लक्ष द्या, अभंग तुकोबारा यांचा आहे, 4 चरणाचा अभंग आहे. धर्माचं चिंतन करणारा अभंग आहे. काळ कोणताही असो धर्म जागा पाहिजे, बरं का, ऐका, काळ कोणताही असो धर्म जागा पाहिजे.
काळ कोणताही असो, स्थळ कोणताही असो, जागा कोणतीही असो, परिस्थिती काहीही असो, धर्म काय पाहिजे? जागा पाहिजे, धर्म जागृत पाहिजे. आणि धर्माला जर ग्लानी आली तर तो धर्म पुन्हा जाग्यावरती आणण्याचं काम ईश्वर करत असतो. हा सिद्धांत हे आपल्या सगळ्याला ठाऊक आहे. काय श्लोक आहे व गीताकारांचं काय म्हणणं आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. बरोबर आहे की नाही? हे काय सांगू का तुम्हाला, हे आधेमध्ये असं व्हायला लागले. आपलं एकदा सरळ चाललं ना, हे असं होत राहतं. महाराज सांगतात संभवामी युगे युगे. धर्म अडचणीत आला की ईश्वर येतो, ईश्वर. आणि ईश्वर संपूर्ण धर्माची घडी बसवण्याचं काम करतो. समाजामध्ये दादा दोन घटक आपल्याला कायम दिसतात. एक सज्जनाचा घटक दिसतो आणि दुसरा दुर्जनाचा घटक दिसतो. समाज या दोन घटकाशिवाय चालत नाही. सगळे जर सज्जन झाले तर गुरु समाज चालत नाही. बरं, सगळे जर सज्जन झाले समाज चालत नाही, आणि सगळे जर दुर्जन झाले तर समाज चालत नाही. म्हणून काही दुर्जन असतात आणि काही सज्जन असतात. समाजामध्ये हे नेहमी आपल्याला दोन घटक बघायला मिळतात. पण बहुतांशी तुम्हाला सांगू का, आता आपण सगळीकडे समाधान महाराज फिरत असतो. काय म्हणायचंय तुम्हाला? समाजामध्ये दुर्जनांची गर्दी जास्त आहे का सज्जनांची? बोला की. दुर्जनांची जास्त आहे. पण माझं असं म्हणणं आहे सज्जनांची गर्दी जास्त आहे. सज्जनांची गर्दी जास्त आहे. तुम्ही म्हणताल असं कसं काय? तुम्ही तसं म्हणलं म्हणून आमचं असं, दुसरं काय? आता हेच चाललंय. तुम्ही जे म्हणताय ते म्हणायचंच नाही. तुम्ही खरं जरी बोलला तरी त्याला आडवं कसं लावायचं हे चालू आहे. मी आडवं लावायचं म्हणून नाही बोलत नाही. बरं, समाज सज्जनही जास्त आहे आणि दुर्जनही आहे. परंतु सज्जनाचं जे सज्जन जो आहे ना, सज्जन, या सज्जनाचं अज्ञान हे दुर्जनाचं भांडवल आहे. जरा नीट ऐका. सज्जनाचं अज्ञान हे दुर्जनाचं भांडवल आहे. सज्जन काय करतो तर एकसंग होत नाही. त्याचा परिणाम दुर्जन त्याचा काय करतो? फायदा घेतो. कळतंय का? आता पुढची गोष्ट ऐका. आपण शेतकरी माणसं आहोत. पीक जास्त असतंय का तण जास्त असतंय? काय जास्त असतंय? अहो जास्त पीकच असलं पाहिजे ना. आपण केलंय कशासाठी? पण तरीही त्याच्यामध्ये काय उगवतं? तण उगवतच की. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात निवडावे तण शेती करावी राखण. बरोबर आहे की नाही? तर काय मग म्हणलंच पाहिजे की निवडावे तण शेती करावी राखण. तण काढायचं आणि शेती करायची. माझं बोलणं ऐका. तण काढायचं आणि शेती राखायची. समाजामध्ये एक वर्ग दुर्जनांचा आहे आणि दुसरा वर्ग सज्जनांचा आहे. दोनच दुर्जन असतात पण ते 100 सज्जनाला आरे आणतात की हो? आणतात की नाही? बोला. 100 सज्जन आमच्यासारखं जर दिसलं ना तर त्याला त्याच्या पुढे तेव्हा असं होतंय. त्याचं बोलताना सुद्धा असं होतंय. त्याच्या बोलताना सुद्धा असं होतंय. काय भानगड काय? त्याची चर्चा सुद्धा करू नये त्या लेवलचं आहे ते. कळतंय का तुम्हाला? सज्जनाला दुर्जनाच्या पुढं काही बोलता येत नाही, काही वागता येत नाही. कारण आपण जर बोलायला गेलो तर लोक म्हणतात अहो त्याला हे कळत नाही. तुम्हाला कळत होतं ना? बरोबर आहे की नाही? लोक सहज म्हणतात मग त्याला कळत नाही. तुम्हाला कळतंय ना, मग आता तुम्हाला कळतंय मग तुम्ही शानपणानं का बसायचं ना? हे समजवलं जातं कुणाला? शहाण्याला समजवलं जातं. बरोबर आहे की नाही? शहाण्याला सांगितलं. याला तर म्हणतात ना धुंद झाला तुझा दरबार. हे अरे तुझा दरबार धुंद झालाय. दरबार तुझा धुंद झालाय. एक मार्ग सज्जनांचा आहे दुसरा मार्ग दुर्जनांचा आहे. महाराज माझं बोलणं नीट ऐका. आता प्रमाण आली की दणका द्यायचा. माझं बोलणं नीट ऐका. एक वर्ग दुर्जनांचा आहे आणि दुसरा वर्ग सज्जनांचा आहे. वाटा दोन्ही चाललेले आहेत. मला एकानं विचारलं मंगेश महाराज आपण जागा कधी व्हायचं? म्हटलं आपलं विमान धडकायच्या आधी. विठाला विठाला आपण सावध कधी व्हायचं तर आपलं विमान धडकण्याच्या अगोदर, आपलं विमान कोसळण्याच्या अगोदर. मला दुसरीकडे कुठं विषय न्यायचा नाही. हे जे मिळालंय ना आपल्याला हे आपलं विमानच आहे. मी काल सकाळी इकडं जैनवाडीत बोललो की हे विमान आहे आपल्याला मिळालेलं, हे पॅकेज आहे आपल्याला मिळालेलं. आणि या पॅकेजच्या माध्यमातून हे काय आहे? हे काय आहे? हा माईक आहे ना, स्टँड आहे. हे स्टँड जर त्याचं काम करत नसेल तर त्याचा उपयोग काय आहे? म्हणून स्टँडनं त्याचं काम करावं. हे स्टँड त्याचं काम करतंय, निर्जीव आहे. म्हणून सांगतात बघा माणसानं, आता ही दोघही माणसं पातळ आहे ती. माणसानं जाड असावं पण जड असू नये. माणसानं जाड असलेलं चालतंय पण जड असून चालत नाही. मी काय जाड बी नाही जड बी नाही.
मी आपला मध्यम काठीचाच आहे ते बरं आहे. सांगू का तुम्हाला, मध्यम काठ्या चांगल्या राहत्यात, नाहीतर जाड काठीला रक्तप्रवाह कुठनं कधी काय होतो काही मेळ लागत नाही. सज्जनांचा वर्ग एक आहे आणि दुर्जनांचा वर्ग दुसरा आहे. पण दुर्जन काय करतय तुम्हाला सांगतो. एक माणूस अण्णा पुढे बसल्यात, एक माणूस सगळ्या गावाला ताप देत होता आणि गावगाव एक असतंच बघा तसलं. गावगाना एक तसं असतं, असलंच पाहिजे ना बेण्याला. ते सगळ्या गावाला ताप देतय आणि गावाला ताप देणारा माणूस दिवस जवळ आलं. दिवस जवळ आलं तसं यम आला आणि यम आल्यानंतर त्या यमानं सांगितलं 10 मिनिटात तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. तो म्हणला माझं इमान कुठं आहे. रेड्यावर आलोय म्हणला. इमान येतंय बाई तुला, तू काय गाता वाचलाय का, भजन केलंय का, चाल म्हणली. हा काय केलंय तू, का कीर्तन केलंय, आचार काय आहे तुझा. विमान घेऊन आलेलो नाही, रेड्यावर बसून आलोय. तुला 10 मिनिटं वेळ आहे, विचार कर. तो म्हणला 10च मिनिटात मी गावाला सांगून येतो सगळ्या. अहो सगळ्या गावाला ताप दिला होता त्यानं, सगळ्या गावाला ताप दिलेला माणूस. त्यानं सांगितलं अण्णा चाललोय बरं का मी आता, पण एक काम करा, आयुष्यभर आम्ही तुम्हाला तापच दिला, आयुष्यभर ताप दिला आम्ही तुम्हाला, पण आता शेवटी माझ्यावरती एक उपकार करा. ते म्हणले आता तुला घालवायचा हाच मोठा उपकार आहे तुझ्यावरती. अरे सगळ्या गावाला ताप देणारा माणूस तू, तुझ्यावर काय उपकार करू. त्यानं सांगितलं काही करू नका, आता मी मरणार आहे आणि मेल्यानंतर माझं हे शरीर आहे ना, याची तिरडी बांधू नका, तिरडी बांधू नका. मग काय नाही म्हणली, एका ट्रॅक्टरला माझ्या पायाला धावं बांधायचं आणि ट्रॅक्टरला लावून वडायचं म्हणला, मागं सोडायचं, उलट वडत न्यायचं म्हणला. तवा कुठं तर माझं काय होईल, पाप फिटल म्हणला. काय पाप केली होती, काय नाही, रातच बांध टोकरायचं, वायरा न्यायच्या, मोटरा चोरायच्या, केबला हाणायच्या, स्टार्टर उचलायचं, मिळतं काय कुणास ठाऊक. आणि ते गाडीचं तर असं आहे, गाडी उचलली, चाक एकाकडं, रिम दुसऱ्याकडं, तारा तिसऱ्याकडं, आणि ते काय आतलं काय असतंय पुन्हा ट्यूब 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 आपल्याकडं. असा प्रकार आहे सांगतो तुम्हाला. चोरांची परिस्थिती भयानक आहे. CCTVला चॅलेंज आहेत काय काय चोर. त्यानं सांगितलं मी सगळ्या गावाचा उतार आहे, पण मला तुम्ही एवढा उपकार करा माझ्यावरती, शेवटी जाताना मला असं वडत न्या. तुम्हाला म्हणायचंय का जाता जाता त्यानं लोकांवर उपकार केला असेल. ही अवलाद गेली तरी लोकांना अडचणीत टाकून जाणार घेऊ. जाताना तसं सांगितलं. आणि हे कसं आहे सांगू का तुम्हाला, ही गादी अशी आहे ना दुर्जनाची, ही जाताना आपला उत्तराधिकारी नेमूनच जाणारी गादी आहे बघा. जाता जाता त्यानं एकाला सांगितलं असं करायचं. त्यानं त्याला एकट्याला सांगितलं, गावानं सगळ्यात त्याचा शब्द पाळायचा म्हणून बांधलं घेऊ. त्याला ट्रॅक्टरला बांधलं, उलट बांधलं, वरबडत नेलं. आणि वरबडत नेताना त्याला सांगितलं होतं मला हितनं हलवलं की तू फोन करायचा शहर पोलीस स्टेशनला, तालुका पोलीस स्टेशनला सांगायचं. फोन केला त्यानं आणि सांगितलं की असं असं या गावात घडायला लागलंय. सगळा गाव त्या माणसाला, अहो मेलं तर त्याचा ऐकणा झालाय. ट्रॅक्टरला उलट बांधून वडत न्यायला लागली. ती आली की पोलिस टॉय 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 करत पोलीस गाडी आली आणि जेवढी माणसं त्या धनीला तिथं चालली होती त्याला घेऊन त्या सगळ्यांना तुरुंगात नेलं घेऊन. जाता जाता सुद्धा त्यानं काय केलं, त्रासच दिला. दुर्जनांकडनं चांगली अपेक्षा करायची नाही. मी जरा मोकळं बोलणारा माणूस आहे. 5 लिटर तुपाची बरणी, तुपाची बरणी, तुपाचा डबा आणि एकच थेंब रॉकेलचा. आता रॉकेल बघायला मिळेना. रॉकेलचा एकच थेंब. थेंब कशाला आलाय, 5 लिटरची भरणी तुपाची उघडी ठेवा आणि इकडं रॉकेलचा चिमणी घ्या, जुन्या चिमण्या, त्याच्यामध्ये बोट बुडवा, असा झिडकारा मारा आणि नुसतं तुपातनं त्या काय करा, तुमचं बोट फिरवा. कशाचा वास कशाला लागल, राखेलचा लागतोय. म्हणजे एवढं जरी असलं तरी चालत नाही. दुर्जनाची संख्या कमी आहे. माझा विषय मी आज सुंदर मांडणार आहे. दुर्जनाची संख्या कमी आहे, पण सज्जन एकसंग नसल्याचा परिणाम असा झाला गुरु की या दुर्जनाचं फावलं. पण या दुर्जनांना संपवण्यासाठी प्रत्यक्ष देवाला अवतार घ्यावा लागतो. प्रत्येक युगामध्ये विचार करा. संहार करतो आणि भक्ताला पायाच्या जवळ ठेवतो. याचा अर्थ देव हा भक्ताच्या अंकित आहे. भक्त त्याची साधना करतो म्हणून, भक्त त्याचं भजन करतो म्हणून. आया बायांनो, तुम्ही देवाची भजन जरूर करा,
पण माझ्या देहूतल्या मालकाचं म्हणणं आहे, आळंदीतल्या मालकाचं म्हणणं आहे, पंढरपूरच्या मालकाचं म्हणणं आहे की आपल्या मालकाकडे पहिल्यांदा ध्यान द्या. पतीची या मता अनसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. अरे मालकाचा अवहेर आपल्याकडनं घडू नये. सज्जन आणि दुर्जन असा आहे, सज्जन कसाही आहे आणि कसाही आहे बरं का, आणि दुर्जन तसा आहे, दुर्जन तसा. सज्जन आला ते जालिंदर ठाऊक आहे ना, जालिंदर काँग्रेस गवत, ते जसं जाता जाता पेटवलं तरी 2 बी टाकूनच जातंय बघा. म्हणजे आपल्यानंतर आपली वंश परंपरा दास मी अंकित, ते टाकूनच जाता आपला वसा पाठीमाग. तसं सांगू का तुम्हाला, आपला काहीतरी ठसा, आपली काहीतरी नाममुद्रा पाठीमाग दुर्जन ठेवून जातो. पण सज्जन जर एकसंघ झाला तर या जगाला तारण्याचं काम तो एकटा सज्जन करू शकतो. काल परत्वे, जसा काळ बदलला तसं तसं दुर्जनाचं पारिपत्य करण्याचं काम सज्जनाकडनं घडलंय बरं का. दुर्जनाचं पारिपत्य, अरे जो चुकीचं वागतो तो तोंडावर पडतोच पडतो. अरे रावणाच्या इस्टेटचा लेखाजोखा करण्याचा मोह तुकोबरायांना आवरला नाही. तुकोबरायांनी रावणाच्या इस्टेटीचा अंदाज घेतला. बोला रावणाकडे इस्टेट नेमकी किती होती त्याचा नाममात्र लेखाजोखा घेतलेला आहे, अगदी घरासहित. अरे जगद्गुरु तुकोबाराय ज्या रावणाची नोंद देताय, तो रावण काय साधा आहे का? एवढा जरी त्याच्याकडे असलं, त्यानं गोळा केलेलं असलं, तरी आज रावणाची समाजामध्ये प्रतिमा मलिन आहे. त्याला फुली मारली, बरं फुली मारली. याचा अर्थ, पोरांनो बोलू नका, जाग्यावर बसा. याचा अर्थ इतकाच आहे, याचा अर्थ इतकाच आहे की या जगामध्ये किंमत आचरकाला आहे, वागण्याला. विठाला विठाला माझ्या बापानो, तुम्ही नीट ऐका. ज्याचं वागणं चांगलं आहे त्याचं बोलणं नसलं तरी चालतंय. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य, त्याला बोलायला पोपटनाना नाही आलं तरी चालतंय, त्याला गायला नाही आलं तरी चालतंय, त्याला वाजवायला नाही आलं तरी चालतंय, पण त्याचा आचार काय आहे याची नोंद वारकरी संप्रदाय गेल्या हजारो वर्षापासून घेतो. म्हणून लय काहीच नसलेली माणसं या वारकरी संप्रदायामध्ये अजरामर झाली. त्याची कारण काय आहेत? त्याचं कारण फक्त आणि फक्त आचाराचं लेबल त्यांच्या नावाखाली आहे. म्हणून हा जो आचार आहे ना, आचार, या महाराष्ट्रामध्ये 1620 ला एक साधू जन्माला आला. त्या साधून जगाला देण्याचा प्रयत्न केला. विठाला विठाला जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु
संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळा येतो निया. संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळाचा येतो निया. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. या भारताच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1620 ला जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. ऐका बरं, ज्याला गाणं येत नाही चालतंय, वाजवणं येत नाही चालतंय, बोलायला येत नाही चालतंय, कीर्तन करायला येत नाही चालतंय. अरे खरं सांगू का तुम्हाला, आता श्रद्धेय गाता मूर्ती राऊत बाबा बोलले, ज्याला तारका जास्त आहे तो संत आहे असं नाही बरं. हा भ्रम आहे, भ्रम. ज्याला तारका जास्त आहे, प्रमाण नाही ना तसं मंगेश बुवा. महाराजांचं म्हणणं आहे, बाबांचं प्रमाण तसं नाही ना. जो सकाळी एक कीर्तन करतोय, दुपारी एक करतोय, संध्याकाळी एक करतोय, तो संत आहे असं प्रमाण नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं असं प्रमाण नाही, असा संदर्भ नाही. त्याच्यामुळं ज्याच्या तारका जास्त आहे तो सिद्धता वेगळी. आणि आता माऊलींचं एक वाक्य ऐका, प्रसिद्ध माणूस देवाच्या जवळ जायला उशीर होतो, देव सिद्धाला जवळ जास्त करतो. विठाला प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची आहे. आणि ती सिद्धी कुणाकडं आहे तर साधूकडं आहे. पण ही जी सिद्धी आहे ना, सिद्धी या साधूंनी बाजूला ठेवल्या. 1620 ला जगद्गुरु तुकोबराय आहे. तुम्ही थोडा सत्ययुगाचा विचार करा, त्रेतायुगाचा विचार करा, द्वापार युगाचा विचार करा, युगपरत्वे तुम्ही खाली सरकत या. प्रत्येक युगामध्ये एक सज्जन आहे, एक दुर्जन आहे, एक सज्जन आहे, एक दुर्जन आहे. 1620 जगद्गुरु तुकोबराय आणि 19 फेब्रुवारी 1630 जानते राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवतार प्राकट्य आहे. त्यांचा जन्म आहे आणि त्यांचं कार्य जे आहे ते अद्भुत, दिव्य आणि अलौकिक अशा स्वरूपाचं कार्य आहे. विठाला अरे काय चाललं होतं नेमकं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्र नाही तर सबंध भारतामध्ये यावनी सत्तेचा अंमल, स्त्रियांची आबरू लुटणं आणि चांगल्यांची हत्या करणं असे अनेक विघातक प्रकार केवळ 1600च्याच दरम्यान नाही तर ज्ञानोबरायांचा अवतार प्राकट्य झालं, नाथरायांचा अवतार प्राकट्य झालं, निळोबारायांपर्यंत 108 संत आहे. निळोबारायांपर्यंत 108 संत या भूतलावरती अवतीर्ण झाले आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलं की या सज्जनांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे. असं एक तुकोबरायांचं थेट प्रमाण आहे. सज्जनांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे, दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन. कुणी जर चांगल्या कामामध्ये आडी आणायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मानाची खंडना करत असताना कुठल्याही प्रकारचं पुढं मागं बघू नका. ज्ञानोबाराय या जगाची माय झाले आणि माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी आणि मिळविली मांदी वैष्णवांची वाळवंटामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. 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 नाचता नाचता देवाचा गल्ला पितांबर.
आपल्यात चालू आहे. ही सज्जनता आणि दुर्जनता बघा. इथं येत असताना हा जो पांडुरंग आहे, या पांडुरंगाला पुंडलिकरायानं सांगितलं, बाबा खट नट यावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिठी भावे, चोखामेळा. पुरावा क्रमांक 2. पुरावा क्रमांक दुसरा पुरावा आहे. त्या दुसऱ्या पुराव्यामध्ये मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. साधू काय करतात तर दुर्जनाला संपवत नाहीत, त्याच्यातला दुर्जनत्व हा गुण संपवतात. बरं का, एक दुर्जन जर सज्जन झाला तर कारभार बदलतो सगळा. रामेश्वर शास्त्री हा ठार विरोधक आहे तुकोबरायांचा, पण त्या दुर्जनाचा सज्जन झाला आणि त्यांनी सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हा नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये आहे आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायला लागले. अरे डीजेच्या पुढे नाचण्यापेक्षा इथं नाचा. हो नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू टाळी वाजवा. कीर्तनाचे रंग, तर इथं नाचलं पाहिजे. अरे हे नाचण्यासाठी तर केलंय ना सगळं, पडणार नाही असं चोपदारांनी सांगितलंय. आता सरकोलीला मध्यंतरी मागे एकदा लग्नाला गेलो मी, आणि सरकोलीला लग्नाला गेलो अण्णा. मला वाटलं कीर्तनच चालू आहे का काय कोणास ठाऊक. तिथं अशी एक उडी मारली, मी खाली नवरा नवरीवर. काय सांगता येत नाही ना, पण हे स्टेज पडणार नाही. बरं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. लोकांना जाग करण्याचं काम साधू संतांनी केलं, दुर्जनाचं दुर्जनत्व संपवलं. पण जो अधिक जगाला ताप द्यायला लागलाय ना, ते कंसाचं घ्या, रावणाचं घ्या, कुणाचंही घ्या, अशी माणसं एका एका विचारामुळे कलंकित झाली. हो, या काम क्रोध लोभा. एक बारकावा सांगतो तुम्हाला. सगळ्यांचे सत्कार होतात, सगळ्यांना ट्रॉफ्या पुरस्कार मिळतात, आणि एक पापी म्हणला आमच्या सत्काराचं काय. यमदेव म्हणले काळजी करू नका. ज्ञानोबरायांनी नोंद दिली बरं. या काम क्रोध लोभा, माझी जो जीवे होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. ज्यानं आयुष्यभर लोकांची लग्न मोडली, त्याला काय विमान येणार आहे वय? चालता चालता सांगू, लग्नाचं एक असं असते, गावगणीच एक तरी खोडा तसं असतं बरं का. लग्न जमवायचे बेत, मी एकाच्या लग्नाला जमवायच्या याला गेलो होतो, जात असतात आधीमध्ये, आणि जमवायला गेल्यानंतर तिथं एक खोड सगळी बसल्यानंतर एक तर तसं असतं, ते तिथं बसलं होतं. बरं बसलंय तर बसलंय, ग बसू नका. त्या नवरदेवाला म्हणतंय, मामाला वावर दावलं का? म्हणला दावलं की नव, आपलंच दावलं का म्हणला. मी असं काय बोलणार असतात. अरे आता आपलंच दावलं का म्हणले होती, म्हणला तुमचंच दावलं. म्हणलं आता आमचं कसं दावायचं, नाहीच म्हणलं आम्हाला तर काय. अहो त्यांना माहित आहे म्हणलं सगळं. बरं तेवढं करून बसलं नाही, ती पुन्हा टीम सगळी वाड्यात गेली, आणि वाड्यात गेल्यानंतर तिथं एक अशी जाड भिंगाची बसली होती. तिला विचारलं कसं काय, हे ग बसा. तिला विचारलं काय कसं काय, ती काहीच म्हणली नाही, नुसतं म्हणली हिरीत ढकलून द्या, बस, बाकी काही बोलली नाही. अरे असं ज्यानं केलं, एवढं वाक्य बोलल्यावर काय होईल मंगेश महाराज. एक तर जमाना झाले ते आता पुरीचं लय अवघड झालंय की नाही. पुरी आता मिळना झाले त्या. आम्ही गावागावात फिरताना आता बोलत नाही, थोड्याशात संपवतो. गावागावात फिरताना लोक म्हणत असतात, महाराज तुम्ही फिरत असता, मग बघा ना एखादी काय पुरगी. कीर्तनाला जाऊन पुरी बघितल्यावर तुम्ही हानचाल की बुवाला. कीर्तनाला काय पुरी बघायला जायचं आहे का? तरी पण एक जागी डिरिंग केलं, आढावा घेतला. म्हणलं तुमच्याकडे पुरीचं काय? ते म्हणलं आहेत आमच्याकडे पुरी. मग नाही द्यायचेत, कुणाला द्यायचेत नेमक्या? म्हणलं कलेक्टरला द्यायचेत. आता सगळ्याच पुरी कलेक्टरला. जिल्ह्याला कलेक्टर किती आहेत? एक. त्या कोतवालाच्या लग्नाचं काय करायचं?
कोतवाला बी लगीन करावं लागेल, त्याला वाटतंय आपला संसार बायका लेकर, कळतंय का तुम्हाला? आपल्याला हे करावं लागेल ना. महाराज नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा सामोपचार बघा, ते सगळ्यांना सामावून घेतात. तिथं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अजून सांगतो तुम्हाला एक निर्वाळा, शांती ब्रह्म नाथर आहे, आम्ही ते चिंतनच केलंय मंगेश महाराज. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, त्या कीर्तनामध्ये माऊलींना अभंग म्हणा, चाल म्हणा, हे सांगणारी जनाबाई आहे, संत जनाबाई आहे तिथं. आणि त्या पाठीमागे डोळे झाकूनी उभी, याचा अर्थ त्या कीर्तनात उभ्या होत्या बरं, पाठीमागे डोळे झाकूनी उभे ते जनी. आणि या सगळ्याचा निर्वाळा देता देता शांती ब्रह्म नाथरायांनी सांगितलं, नर अथवा नारी बोला हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तू. तुम्ही नामाचं चिंतन केला ना, तर हे ज्याच्यासाठी मिळालंय ते पवित्र होऊन जाईल. आणि हे पवित्र कशानं होतं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. अरे दुसऱ्याच्या कुचाळक्या निंद्या नालस्त्या करण्यापेक्षा भजन करा, भजन. दिला देवा भजना गोमाता, दिला देवा भजना गोमाता. भजनच करा. काळ सरकत चालला, जगा काळ खाय, आम्ही माता दिले पाय. अरे सगळ्या संतांनी साधूंनी जागृती केली. शांती ब्रह्म नाथराय म्हणतात दार उघड. अरे दार उघड बाई, आता दार उघड भैया, दार उघड भैया, आता दार उघड भैया, कछाई बाई आता दार उघड, कछाई बाई आता दार उघड, टाळ्या वाजवा की जरा तुम्ही. अरे दार उघड देवा, आता कुठपर्यंत तुझे डोळे झाकणार आहेत? अरे आम्हाला सगळ्याला येऊ दे ना तुझ्यापर्यंत. अरे तुझी दार जर आम्ही भजन करतो आणि आमच्यासाठी बंद असतील तर तुझ्या दाराचा आणि तुझ्या घराचा उपयोग काय? धुंद झाला तुझा दरबार. अरे तुझा दरबार धुंद झाला. उद्धवा अजब तुझे क्षेप काय बरं ते? उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजांधळी आधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार. तुझं सरकार अजब आहे, अवघड आहे. अरे चांगलं जो करतो त्याला सुळावर देतोस तू, आणि जे तुझ्या मंदिरामध्ये अंधाधुंद माजवतायत त्यांना तू मेन्यातून पालख्यातून मिरवतोय. अरे काय उपयोग आहे तुझा? हा प्रश्न जनाबाई तिथं उभा राहून देवाला विचारतात. बरं तिथं उभा राहून देवाला विचारतात. जनाबाई सांगतात तुझे गेले मडे, तुला देखून काळ रडे. अरे जागा हो,
जाग करण्याचा प्रयत्न साधू संतांनी देवाला केला आणि या दोघांच्या मधली दरी मिटवली आणि 1630 19 फेब्रुवारीला माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, रयतेचा हा राजा जानता हा राजा, रयतेचा राजा जनता राजा, रयतेचा हा राजा जानता हा राजा, रयतेचा राजा जनता, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊन दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, रयतेचा हा राजा जानता हा राजा, रयतेचा राजा रयतेचा हा राजा जानता हा राजा, माझी जाऊन दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊन दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा, शके 16 फेब्रुवारी काय 19 फेब्रुवारी 1630 छत्रपतींचा जन्म झाला आणि छत्रपतींचा जन्म होण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांनी घडवलेलं आहे आणि आपल्या लेकराला आयानो तुम्हाला सांगतो लेकर घडवा, त्यांना नाही शिकवता आलं तरी चालेल. वाक्य जरा नोंदवून घ्या डोक्यात, तुमच्या लेकराला एवढं शिकवू नका की ते लेकरू उठून उद्या आपल्यालाच काय करायला लागल, शिकवायला लागल. लेकर आई बापाला बरीच लेकर आई बापाला शिकवतात. तुमच्या पाया पडून सांगतो लेकरांच्या हातात मोबाईल देऊ नका. इतिहासामध्ये आतापर्यंत ह्या 10-5 वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात वाईट काळ येऊन गेला कोरोनाचा, आणि त्या कोरोनानं सगळ्या माणसाला काय केलं महाराज, जाग केलं. माणसाला जाग केलं आणि आमचं बरं झालं. जरा तारखा वाढल्या, दुसरं काय तारखा वाढल्या, लई तारखा वाढल्या. एका दिवशी 3 कशाच्या तारखा, श्राद्ध विधीच्या. पण आम्ही काय दोंडोपण दादा आहे काय 2 ठिकाणी कीर्तन करायला? आम्ही एक जागीच करू शकतो ना, एक जागी करू शकतो. कळतंय का तुम्हाला? लयच आता बरीच जण म्हणतात. मी अजून कालच्या इथलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. नियंत्रण शब्द कशासाठी गड्या? अरे गाडीला 200 पर्यंत आकडे दिलेत म्हणून पोपट नाना 200 पर्यंत गाडी पळवायची नसते. 200 पर्यंत आकडा दिलाय, 200 पर्यंत गाडी नाही पळवायची. गाडी पळवण्याला मर्यादा पाहिजे, मर्यादा. ज्यानं मर्यादा पाळलेली आहे त्याला या जगामध्ये कशाचीच भीती नाही. आणि आमचे छत्रपती हे मर्यादा संपन्न आहेत. स्त्रीचा सन्मान करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला नाहीतर मंगेश महाराज अभ्यास केल्यावर असं कळतंय की बहुतेक राजे हे भोगवादी होते, भोगवादी. पण आमच्या छत्रपतींनी संस्कार घालून दिला की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आमच्या मातीमध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, बाईचा सन्मान केला जातो. महाराज त्यांच्याकडे जी आलेली होती, जी आणली होती, ती जी आणली होती ना, ती सुभेदाराची सून आहे. तिला काकण चोळी चोळखण करून माघारी पाठवलं. पण आताच बघून घ्या, थोडं मागं सरकून घ्या. जे भोगवादी राजे होते त्यांनी पत्ता सुद्धा लागू दिला नसता. कारण छत्रपतींच्या पाठीमाग जगद्गुरु तुकोबारायांचं नैतिक अधिष्ठान आहे आणि त्या नैतिक अधिष्ठानाचा परिणाम
जगद्गुरु तुकोबारायांकडे सुद्धा जी नायकीन पाठवली आणि त्यांचं शील भ्रष्ट करण्याचा, चारित्र्य भ्रष्ट करण्याचा समाजानं प्रयत्न केला, पण छत्रपती काय किंवा जगद्गुरु तुकोबाराय काय या गोष्टीला फुली मारतात आणि एक चारित्र्याचा संस्कार या महाराष्ट्रामध्ये पेरतात. पाहिजे जोरदार महाराज. अरे गायचंच आहे तर ते असंच गायचं, बिंबीच्या देठापासून गायलं पाहिजे महाराज. पांडुरंग परमात्म्याची कृपा सांगू का तुम्हाला, या कृपेचं वैभव असं आहे, देव कुणाला काय देईल कुणाला काय देईल जतन केलं पाहिजे बरं. आपल्याला जे मिळत नाही, चांगल्या चांगल्याला मिळत नाही, स्वर आयुष्याच्या आयुष्य घातली काही लोकांनी नाही स्वर लागत महाराज. काय 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 सांगा की तुम्हाला, साधनाच अशी करायची, शब्दाची साधना करा, शब्द प्रसन्न होता तो आपल्यावरती. मी शब्दाची पूजा गेल्या 28 वर्षापासून बांधलेली आहे. शब्दाने मला मंगेश महाराज काही नाही हो कमी पडू दिलं, नाही कमी पडू दिलं, काही कमी पडू देत नाही. आपली श्रद्धा अरे आपण साधं कुठलं तरी काम करा. तुम्ही कॉलेज चौकातून जाताना, कॉलेज चौकाच्या पुढे एकच चर्मकार बांधव बसतो बघा, गेल्या अनेक वर्षापासून बसतो तो. किती मोठा माणूस आहे तो, कळतंय का तुम्हाला. मी आपल्या जवळची उदाहरणं कशासाठी सांगतोय, जे आपल्याला माहीत आहे ती निष्ठा असली पाहिजे. आमच्याकडे निष्ठा कुठं आहे आता. माळा तुम्हाला माहित आहे ना, या सगळ्या आता कोण आहे तो, या सगळ्या लाडकी बहीण या सगळ्या कोण आहेत, लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात. आज किती लाडक्या बहिणी हात वर करतात बघूया. संयोजन ह्या शिवजन्मोत्सव सोहळा समितीला एका महिन्याचे 1500 रुपये कोण बहीण देते, तिचा आज सत्कार करायचा स्टेजवर. चला हात वर करा, कोण देतय 15? एक सुद्धा हात वर येणार घेऊ. अवघड झालं का, बंद फिन झाले तर. काही जण म्हणली केवायसी मध्ये अडचण आली. जरा केवायसीची अडचण नाही, तुम्ही देत नाही ही अडचण आहे. बरं यांच्याकडे देऊ नका, आमच्याकडे द्या, आम्ही त्यांना देऊन जातो. हाय का कुणाची डेअरिंग? बरं जाऊ द्या, 1500 रुपये राहू द्या. 1000 रुपये कोण देत आहे हात वर करा. शिवजन्मोत्सव सोहळा समितीला सहकार्य देऊन, तरी बी ना झालाय. काय ठरवलं फिरवलं का काय, का तुम्ही देणगी फिनगी घेत नाही नागणे सर?
तुम्ही घेत नाही का काय? घेतच नाहीत म्हणतात किती असं म्हणून का? आम्ही कसं तरी गोळा करून द्यायला लागलो. हे पैशाचं आणि पाकिटाचं एवढं अवघड आहे. 8 दिवस झालं माझ्या खिशात एकच पाकिट आहे. तेवढंच सारखं धावतोय मी, ज्या त्या कीर्तनात तीच धावतोय. काय सांगायचंय, लय अवघड झालंय. अहो आम्ही जीव तोडून वरडायचं, जीव तोडून वरडायचं, आणि असं असं पाकिट घरी गेल्यावर बायकोकडे जाते. हो बरं वाटत असेल का आम्हाला असं असं? हा तेवढं कळलं का तुम्हाला? सांगायचं कशासाठी? हे पैसा ही अशी गोष्ट आहे ना, काय सांगू तुम्हाला आता महाराज. ही गाणारी माणसं, ही वाजवणारी माणसं, आणि मला सांगितलंय 9 वाजता झाला की टाइम. कळलं का तुम्हाला? अरे या असंच आहे, आयुष्य गेलेलं कळत नाही. या डोका हा जर पेटा काढला ना पेटा, तर याच्या खालचं सगळं जंगल पांढरं झालंय, पण आम्ही त्याला कलप केलाय, कलप ते काळं केलंय पुन्हा. माणसं असं काय करतात, जरा पांढरं झालं की ते काळं करतात. आता ते काळं पांढरं करता करता एक दिवशी त्याच काय होतंय, काळं होतंय. निष्ठा काय आहे आमची या लाडक्या बहिणी. एकदा कलेक्टर जिल्ह्यातनं गावात आलं एका, माझ्याकडे ध्यान द्या, संपलं कीर्तन, माझ्याकडे ध्यान द्या. कलेक्टर जिल्ह्यातनं आलं, गावात आलं, आणि गावात त्यानं लोकांना एकत्र केलं, आणि लोकांना एकत्र करून एक सांगितलं, बंधूंनो, भगिनींनो आणि लाडक्या बहिणींनो, वाया गेलेल्यांनो, शासनाचा जिआर आलाय, आणि शासनाचा जिआर असा आहे की आता येणारी जी पुढची एकादशी आहे, या एकादशीला जी जी लोक गळ्यामध्ये माळ घालणार आहेत त्यांना शासन 50-50 हजार रुपये देणार आहेत. सगळेच निघाले भंगीरे. कशाला? 50,000 माळ घालायला. हेच फेटे टोप्या काळ्या पिशव्या निघाल्या माळ घालायला. पंढरपूरला टेम्पोत बस, रिक्षात बस, टमटमीत बस, गाडीत बस, सगळी चंद्रभागेत गर्दी. तुळशीवाल्याकडं कशाला? आम्हाला माळा घालायच्यात. निष्ठा माळा घालायसाठी निघाले सगळे, आणि सगळ्यांनी माळा घातल्या. हा 5-5 हजाराच्या माळा घातल्या. सगळ्यांनी माळा आणल्या. सम्याला माळा आणली, पम्याला माळा आणली, सकूला माळा आणली, बकुला माळा आणली, ठकीला आणली, मणीला आणली, राधाला आणली, सगळ्यांना माळा आणल्या. सगळ्यांनी माळा घातल्या. का? कलेक्टरनं सांगितलंय 50,000 मिळणार आहेत. 3-4-8 दिवसांनी एकादशी झाली, आणि पुन्हा कलेक्टर आला, आणि आल्यानंतर त्यानं सांगितलं, मला आनंद वाटतोय तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून, सगळ्यांनी माळा घातल्यात, पण त्या दिवशीचा जिआर खोटा आहे म्हणला. खोटा आहे म्हणल्यावर जी काळ्या पिशवीवाली होती त्यांनी लगेच तोडून टाकल्या माळा. केलं त्याने, माळा तोडून टाकलेलं की काय जणांनी. आणि तिथंच कलेक्टर थांबलं होतं, बघितलं आधी कोणी माळा तोडतंय. बहुतेकांनी तोडल्या. पण कट्टर निष्णात जो वारकरी आहे तो माळ तोडत नाही. तुम्हाला सांगतो, असे 5 वारकरी तिथं होते अण्णा, त्यांनी माळा तोडल्या नाहीत माळा, ते तसेच जागेवरती होते. आणि कलेक्टरनं सांगितलं, ऐका, महत्वाचा आणि शेवटचा जिआर, शासनाचा महत्वाचा जिआर आहे, ऐका. ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत अशांना स्टेजवर घ्या, अशांना स्टेजवर घ्या. का? त्यांना 5-5 लाख रुपये शासन देणार आहे. लगेच तिथलं एक दादा, पप्या माझी माळ कुठं आण, माझी माळ आण म्हणला. 5 लाख रुपये. ही असली निष्ठा असते होय. कळतंय का तुम्हाला? ही निष्ठा. ह्या लाडक्या बहिणी. महाराज निष्ठा पाहिजे, निष्ठावंत परमार्थामध्ये निष्ठा गरजेची आहे. आणि थोडं साधू संतांचं ऐकलं पाहिजे. बरं एकदा हात वर करा बरं, ह्यांचं शूटिंग काढावं जरा. हे उपरी चालू आहे, हे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, आपल्या पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्याला हात वर करा जरा. विठोबा रखमाईचं भजन करायचं आता आपल्याला. हात वर, सगळ्यांनी हात वर करायचे. ज्याचे हात खाली आहे, ज्याचे हात खाली आहे त्यांचे पुन्हा वरच येणार नाहीत. हात वर करा, म्हणा जरा भजन. टाळी, हा जोरदार टाळी वाजवा, करा भजन. तो पार कुमार जय जय हो.
माईचं भजन असं झालं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी भजन केलं ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा तुम्ही नुसते. हा मोकळे वा छान. सांगू का हे टाळ्या वाजवायला साधू संतांनी सांगितलंय बरं. टाळी वाजवावी अरे गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. आमच्या वारकऱ्यांनी सांगितलेल्या गुढीचा जरा शोध घ्या. वारकऱ्यांनी जी गुढी सांगितली आहे ती असा तांब्या नाही बरं. हे तांब्या उलटा ठेवायची ती वारकऱ्यांची गुढी नाही. ज्ञानोबा सांगतात माझ्या जीवीची ही आवडी आवडी माझ्या जीवीची ही आवडी माझ्या देवीची आवडी माझ्या देवीची माझ्या जीवीची ही आवडी आवडी माझ्या जीवीची ही आवडी माझ्या देवीची आवडी माझ्या देवीची पंढरपुराने ना गुढी पंढरपुराने ना गुढी पंढरपुराने ना गुढी पांडुरंगी मला रंगले रंगले गोविंदाचे माया रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवीची ज्ञानोबा सांगतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ही पंढरपूरला न्यायची गुढी आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी. आपल्या इथं जो झेंडा आहे ना खांद्यावरती हा झेंडा अशासाठी आहे. आलाच एखादा दुर्जन आडवा तर तो झेंडा काढायचा आणि त्याच काठीनं नाठाळाची माता हानू काठी भले तरी देऊ. अरे साधू संतांनी भरपूर दिलं. साधू संतांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. देताना पुढं मागं बघितलं नाही. सांगू का तुम्हाला या संपूर्ण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मातोश्री आहेत ज्यांना आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब म्हणतो, या मासाहेबांच्यावरती बिकट प्रसंग कधी आला. बिकट प्रसंग कधी आला. छत्रपतींना संभाजी काय शहाजीराजेंचे बंधू आहेत. शहाजीराजेंचे बंधू त्यांचं नाव काय आहे संभाजीराजे. संभाजीराजे आणि हे संभाजीराजे तुम्हाला ठाऊक आहे पिसाळलेला हत्ती. या पिसाळलेल्या हत्तीच्या प्रकरणामध्ये लखोजी जाधवांचा मुलगा मासाहेबांचा भाऊ या भावाला प्रत्येक हत्ती पिसाळलाय गोष्ट खरी आहे. आता हत्ती पिसाळाय आणि ते त्याला काहीतरी डवचायला लागलं. हे नुसतं म्हणले यार कशाला डवचतोय त्या हत्तीला. एवढंच वाक्य बोलले बरं ते. एवढंच वाक्य कशाला डवचतोय. त्यांनी हत्ती सोडला आणि संभाजीराजांच्या सोबत वैर मांडलं. कुणी लखुजी जाधवाचे चिरंजीव मासाहेबांचे भाऊ महाराज आपल्याच धीरानं आपल्याच भावाला संपवलं. कळतंय का तुम्हाला मासाहेबांच्या वरती काय वेळ आली असेल. आपल्याच धीरानं संभाजीराजे शहाजीराजांचे बंधू संपवलं भावाला. म्हातारं खमके म्हातारं मध्ये उतरलं आणि त्या म्हाताऱ्यानं यांना संपवलं. कळतंय का तुम्हाला. मग आता मासाहेबांनी बघायचं कुणाकडं सासरकडं बघायचं का माहेरकडं बघायचं. पण ज्ञानोबरायांची ओवे पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटायची का. माझं राज्य जर संकटात येत असेल त्या राज्यावरचं संकट निरसन करायचं असेल संपवायचं असेल तर मला माझ्या माहेरकडे नाही बघितलं तरी चालेल. पण मला माझं सासर सोडून चालत नाही. मला माझं घरदार हा राज्याचा प्रपंच सोडून चालत नाही. या काट्याच्या टकरीवरती निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती मासाहेबांची एवढी प्रबल आहे. त्यांनी माहेरचा विचार नाही केला. लखुजी जाधव वडील आहेत. गेलेला भाऊ आहे. त्यांना 4 भाऊ आहेत. बाकीचा विचार नाही केला. माझ्या हिंदवी स्वराज्याची घडी बसली पाहिजे आणि मला तसे राजे घडवले पाहिजेत. हा इतिहास ज्या माऊलीनं बघितला, हा इतिहास जी माऊली जगली त्या माऊलीनं छत्रपती शिवाजीराजे आपल्याला समर्पित केले आणि त्यांनी हे राज्य आपल्याला समर्पित केलं. आणि या राज्यामध्ये आपण जयंती दिवशी म्हणतो चांगलं झालं बरं का, पण थोडस पांढरं व्हायला पाहिजे होतं इथं बसून. कळलं का तुम्हाला. अरे तुमची पाठी कधी अशी फिरल सांगता येत नाही. काळ बदलतोय आणि बदलत्या काळामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. धर्माला आलेली ग्लानी संपवण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात
पालन करण्यासाठी छत्रपतींचा अवतार. धर्माचे पालन आणि धर्माचं पालन करायचं असेल तर पाखंडाचं खंडन करावंच लागतं. हा नियमच आहे. त्याच्याशिवाय अहो लाथा हानोनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी. अहो चांगलं लोकांच्या मध्ये बिंब व्हायचं असेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्या गृहीतच असतात. त्याच्यामुळे श्रीमंत सांगतात धर्माचे पालन करणे आणि धर्माचे पालन करण्यासाठी पाखंड खंडन करणे. पण लोकांमध्ये चांगला संस्कार रुजवायचा असेल हेची आमा करणे काम. बीज वाढवावे हे आमचं काम आहे. महाराज छत्रपती आणि मासाहेबांच्या मध्ये छत्रपती लहान आहेत आणि मासाहेबांच्या मध्ये छत्रपतींच्या मध्ये खेळ थोडासा चालू आहे. आणि त्या खेळामध्ये तुम्ही बघितले जरा शिवनेरीला जे जे जाऊन आले त्यांनी हात वर करा बरं. शिवनेरीला कोण कोण गेलंय? शिवनेरीला जाऊन या बरं. जाऊन या शिवनेरीला. पुढल्या वर्षीपर्यंत शिवनेरीला जाऊन या एकदा जागड्या. अरे छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतोय आपण. आपल्याला राजगड ठाऊक पाहिजे, शिवनेरी ठाऊक पाहिजे. गड गड दुर्ग किल्ला हा शब्द फारशी आहे बरं. किल्ला हा शब्द फारशी आहे. आणि आमच्या मराठीचा बोलबाला करण्याचं पहिलं काम हे मंगेश महाराज ही माणसं म्हणतात ना मराठी साहित्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मी मराठी भाषा शास्त्राचा अभ्यासक आहे, MA BEd आहे. ऐका नीट. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. तो आता शासनानं दिला. 1600 शब्द आपल्या या राजकोशामध्ये फारशीतले होते. त्या शब्दाला पर्यायी शब्द शोधायला लावण्याचं काम मराठी अभ्यासकाला कुणी लावलं होतं? छत्रपतींनी सांगितलं पर्यायी शब्द पहिल्यांदा शोधा आणि मराठी भाषेमध्ये जो फारशीचा शिरकाव आहे तो बाजूला टाका. तसा किल्ला शब्द हा सुद्धा मराठी नाही बरं. हा फारशी शब्द आहे, उर्दू शब्द आहे, हा इतर भाषेतला शब्द आहे. त्याच्यासाठी दुर्ग शब्द आहे. नळदुर्ग, शिवनेरी दुर्ग, पुरंदर दुर्ग म्हणतात. दुर्ग म्हणा, गड म्हणा, गडकोट किल्ले म्हणा. कळतंय का तुम्हाला? या दुर्गांची म्हणून कधीतरी एकदा 4-6 महिन्यातनं वर्षातनं एखाद्या गडाला भेटी देत जा. अरे तिथं छत्रपतींची पावलं पडलेली आहेत आणि जिथं छत्रपतींची पावलं पडली ती माती घेऊन आपल्या कपाळाला लावा. आपलं कपाळ धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला असा इतिहास, जाज्वल्य असा इतिहास. वेळ पुढे सरते. एक 5-10 मिनिटांमध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करूया. महाराजांनी सांगितलं गड्या धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन निवान फिरे. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर ज्ञानेश्वर. तुम्ही म्हणशान बायका पोर सरहितच राहणार. माणूस मेल्यावर त्याच रक्तावा बाहेर घर. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. तुम्ही म्हणशान बायका पोर माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. गावा बाहेर घर. गावा बाहेर घर. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम माया चाली सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो या ठाई. हात लावणी रडतो या ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. हे पिंगळा महाद्वारी बोली बोली मध्ये पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही मानव तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढ, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जर तुझ्या वाटी बा काळ बांधून
वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे लक्ष्मण बोलो वर्तमान बोलू आम्ही वर्तमान घोडे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा फिरवी तो तुम्ही डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी करोनी मुजित करोनी मुजित बगारी उदयान दान मागाया दान मागाया दान मागाया बोली बोली करे बोली बोली क्या बात आहे जोरदार टाळ्या वाजवाकड्या असं वाटायला लागलं की आज शेवटचा दिवस आहे एवढं छान सांगू का तुम्हाला ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा ज्याची साधना खरे जीवनामध्ये एक तत्व पाळा आपण आपल्या स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहायचं बाकी काहीच करू नका जो प्रामाणिक राहील अरे ज्यानं ज्ञानोबरांना एकानं विचारलं ज्ञानोबराय एवढी मोठी ज्ञानेश्वरी कशी काय एका वाक्यात संपवतो वेळ संपली माझी एका वाक्यात ज्ञानोबरांनी सांगितलं अरे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ ज्याचा संकल्प सत्य आहे ज्याचं वर्तन सत्य आहे ज्याचा आचार सत्य आहे त्याला या जगामध्ये काही कमी पडत नाही माझी या सत्यवादाचे तो वाचा केले बहुत कल्प ते या फळाचे महाद्वीप पातलो आजी महाराज पावला पावलाला लोक काय बोलतात तो खोटं बोलतात पावला पावलाला हे नीतितत्व बाजूला सरकायला लागली धर्म संकटात यायला लागला आणि संकटात आलेल्या धर्माला पुन्हा जाग्यावर आणण्यासाठी काळा काळामध्ये एक सत्पुरुष अवताराला येत असतो असेच छत्रपती राजे शिवाजी अवताराला आले प्राकट्य झालं 19 फेब्रुवारी 1630 आणि आल्यानंतर असं दैदिप्यमान कार्य केलं की जे कार्य आज सुद्धा आपल्या अंगावरती शहारे अंत शहारे अरे ज्याला उभ्या आयुष्यातला 85% आयुष्याचा भाग घोड्यावर काढावा लागतो त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्याच्या आयुष्य घोड्यावर काढलंय ना झोप नाही ना दिवस नाही ना काय मॅनेजमेंट आहे छत्रपतींचं द शिवाजी मॅनेजमेंट वाचा पुस्तक थोडस छत्रपती सगळे हे मिरवायचं तर जरूरच आहे पण त्यांचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये मुरवायचा आहे आणि ज्यानं विचार मुरवला त्याला वेगळं मिरवण्याची गरज पडत नाही आज खऱ्या अर्थाने शिव जन्मोत्सव समिती सोहळा उपरी यांनी खऱ्या अर्थाने मला जी इथं बोलण्याची संधी दिली गुरु फार मोठं स्टेज आहे सांगू का तुम्हाला अरे श्रद्धेय गाथा मूर्ती वेदांत विचारी आचरक साधू छोटे कदम माऊली एकदा वंदन म्हणून टाळ्या वाजवाकडे त्यांच्यासाठी छोटं कदम अरे साधूच्या तारखा मिळत नाही हो मिळत नाही साधूच्या तारखा बरं मिळत नाही साधूच्या तारखा पण कदम माऊली इथं येणार आहेत आणि त्यांच्या
अगोदर इथं मला गादीवर उभा राहायचा मान मिळतोय, माझ्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे, फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हे तुमचं माझ्यावरचं प्रेम मी कधीच अगदी सुवर्ण अक्षराने नोंदवून ठेवावं या पद्धतीनं या ठिकाणी माझ्याकडे ही सेवा आली. मी बोलण्याचा प्रयत्न केला. सांगू का तुम्हाला, महोत्सवच असल्यामुळं या बाकीच्या गोष्टींपेक्षा शिवचरित्र आणि महाराजांचा एखादा विचार आपल्या अंतःकरणामध्ये उतरावा आणि आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा प्रकारचं एक चारित्र्य संपन्न वर्तन आणि पिढी घडवण्याचं काम ही शिवजन्मोत्सव सोहळा समिती गेल्या अनेक वर्षांपासून करते. दुसरं वर्ष आहे, कीर्तनाच्या माध्यमातून होतंय. महाराष्ट्रातले मान्यवर मंडळी, साधू मंडळींची कीर्तन आहेत गड्या. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगू का, तुम्ही आज एक एक जण आलाय, उद्या प्रत्येकानं एकच सोबत आणायचं. आपल्या मुलानं मुलगा आणायचा, माणसानं माणूस आणायचा. उद्या हे सगळं खचाखच भरेल, कारण अजून उद्या याच्यापेक्षा सुंदर पद्धतीने कार्यक्रम आहेत. मी या कार्यक्रमाचा एक घटक आहे. त्या न्यायाने खऱ्या अर्थाने मी अधिकांशी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या आपले बाकीचे सगळेच विद्यार्थी या ठिकाणी असतील. खऱ्या अर्थाने तुम्हा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. सिस्टीम अतिशय सुंदर लावली गड्या, खरंच सिस्टीम चांगली आहे. नाहीतर सिस्टीम हा कार्यक्रमाचा आत्मा आहे. बरं, सिस्टीम हा कार्यक्रमाचा आत्मा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने होतोय. किती सुंदर व्यासपीठ आहे, स्टेज आहे, सगळा मंडप, डेकोरेशन अत्यंत उत्साहानं. अरे माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. मी भरपूर घेऊन आलोय बरं, पण मग आता कसं झालंय, आता वेळ पण, आणि अजून झावरे महाराज आहेत ना तुमच्या पुढं, त्याच्यामुळे उरलेलं ते मांडतील. बरोबर आहे की नाही? भरपूर मांडता येण्यासारखं आहे. परंतु मला वाटतं आपण उगाचच वेळ वाढवत बसू नये. पुढे सगळे लोक प्रसाद घेणार आहेत. या गोष्टीचं भान ठेवून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. ऐका, शिवविचाराची 5 तत्व ऐका. एक, सत्य राहा. एक, सत्य राहा. सातत्य तुमच्या एका विचारामध्ये असू द्या. सत्य राहा, सातत्य असू द्या, प्रयत्नशील राहा, नैष्ठिकता असू द्या आणि पावित्र्य बाळगा. ही 5 तत्व ही छत्रपतींनी दिलेली तत्व आहेत. ही 5 तत्व जो पाळतो त्याचं आयुष्य सोन्याचं होतंय. आपण सत्य असलं पाहिजे, सदाचारी असलं पाहिजे, नीतिमान असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे आणि निष्ठा आपली कायम आपल्या तत्वाशी असली पाहिजे. हे ज्याच्याकडे आहे. फक्त शब्दावर प्रेम करतो मी, मला बाकीचं काही कळत नाही, फार मोठा माणूस नाही, पण शब्दावरती प्रेम केलं. आज शब्दाने माझं आयुष्य सुंदर केलेलं आहे. आपण एक विचार सोबत घेऊन जा, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जसा सिस्टीमचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे, तसं इथं अन्नदानची मंडळी करणारी त्यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. आयोजक मंडळी, कीर्तनकारांची मानधनं, त्यांचं येणं जाणं हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. बरं, कार्यक्रम एक कार्यक्रम घरी करणं लय अवघड असते. पत्तरवाळ्या आपल्यालाच बघावं लागतात, द्रोण आपल्याला बघावं लागतात आणि बसणार म्हणतात जरा मीठ फिरवा की मीठ कमी पडलंय. हे बोलायला सगळं सोपं आहे, पण करायला अवघड आहे. त्याच्यामुळे आपण हे सगळी शिवजन्मोत्सव सोहळा समिती उपरी आणि मंडळी, आता सगळ्यांनाच मी नावानिशी ओळखतो. आपण जे काही प्रयत्न करत आहात, श्रद्धे आमचे, ज्यांचं अखंड मार्गदर्शन, थोडा प्रेमाचा दबाव असतो सरांचा. मी सरांपुढे आलं की दबूनच असतोय, म्हणून लय करून तिकडे बघितलंच नाही. आज उगा दबाव पडतोय म्हणून बघायच नाही तिकडे. आपला कार्यक्रम जोरदार करायचा. कसं असतंय, उगा कोणाचा तर एकाचा दबाव पाहिजे की. नवीन सून घरी आली, सासऱ्याचा दबाव असला पाहिजे की. त्यानं नुसतं आता एक दिवशी काय झालं, मला काय झालं कुणास ठाऊक, सकाळ सकाळी असं व्हायला लागलं. आज बरं झालं योगायोगाने आवाज पण आलाय जाग्यावर, नाहीतर त्या दिवशी तिथं काय झालंय तुम्हाला माहित आहे. लय अवघड आहे हो सिस्टीम, सांगतो तुम्हाला. मग ते असं व्हायला लागलं. आता आपण खाकरत फिरतो, ते आपली अडचण आहे ना, बाकीच्यानी त्याचा लोड घ्यायची काय गरज आहे. महाराज खाकरतच का फिरायला लागलाय, म्हणलं अवघड झालं आता खाकरायचं बी नाही म्हणल्यावर कसं काय करायचं. घरात राहावा का, इथं डोंगर हुडकतोय पण डोंगर गावं ना झालं. बरं, आता मी डोंगराव गेलो असतो, आवलीनं कापडं शिवायची का भाकरी घेऊन यायच्या, काय करायचं सांगा की. बरं, ती येईल भाकरी बी घेऊन, पण माती कानाला लावल्यावर आमच्या पावलात इटल यायला पाहिजे की. कळते का तुम्हाला, आमचे अशी पावलं आहे ती काय सांगा की. हरिभक्तीपरायण मंगेश महाराज, हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हरिभक्तीपरायण श्रीमंत महाराज अर्थात श्रीराम महाराज आणि हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी संस्थेचे ओमराजे महाराज. तुम्हाला सांगू का, ही पोरं फार सुंदर पद्धतीने तयार होत आहेत. आता हे कीर्तन करतात महाराज, बरीच पोरं कीर्तन करतायत. उद्या बाकीची सगळी पोरं या ठिकाणी असतील. सुंदर पद्धतीने कार्यक्रम करूयात. आपण माझ्यावरती टाकलेला विश्वास, दिलेलं प्रेम निरंतर छत्रपतींच्या चरणी समर्पित करून छत्रपतींच्या विचारानं
तो विचारांचा जागर चालवण्याचा आपण प्रयत्न करूया. उद्यापासून अजून सुंदर पद्धतीनं शिवा होतील. 9:30 जवळपास झालेले आहेत, म्हणजे वेळ टळूनच गेलेली आहे. पुढचा अजून यांचा नियोजनाचा भाग असतो सगळा. माझी एक आपल्याला हात जोडून विनंती आहे, 5 दिवस काढा आपल्या आयुष्यातले, आता फक्त या वर्षीचे 5 दिवस काढा. आपण शांत पद्धतीने बरोबर 7ला कार्यक्रम चालू होईल. तुम्ही या, बसा, सुंदर पद्धतीने कार्यक्रम श्रवण करा. तुम्ही नाही ऐकलं तर आहे ना पुन्हा जाताना, आहे ना, नाही ऐकलं तरी काय अडचण नाही, फक्त प्रसाद घ्या गड्या, बरोबर आहे की नाही. आनंद आहे, आनंदे आनंद वाढ व्हावा. छत्रपतींची एकदा मानवंदना घेऊया. पुन्हा एकदा मी सुरुवातीला गायलेलं भजन आहे, हे भजन तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार नाही का, ते माझ्याच डोक्यातनं बाहेर आलंय ना, त्याच्यामुळे मिळणार नाही कुठं. अरे मी प्रोडक्टिव्ह माणूस आहे, मी कवी आहे ना, त्याच्यामुळे एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल जय जिजाऊ जय शिवराय, अजून एक प्रयोग 2 मिनिटात करू आपण. हे जय जिजाऊ म्हणतील आणि हे जय शिवराय म्हणतील, जरा मोठ्यानं थोडं. डायरेक्ट पंचम षड्ज तुम्ही माझ्यासोबत म्हणा, माग म्हणा. जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. आवाज आला नाही. जय शिवराय जय जिजाऊ. क्या बात, टाळ्या वाजवा. अरे आपल्या अंतःकरणामध्ये जिजाऊ पाहिजे आणि शिवराय सुद्धा पाहिजे बरं का. म्हणून आपल्याला अंतःकरण किती दिल्यात? 2 दिल्यात, एक संकल्प आणि एक विकल्प. विकल्पाची जागा सुद्धा संकल्पानं भरून काढायची आणि एकदा मोठ्या प्रेमाने जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुका